श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री गुरवे नमः। अधिक अश्विन पुरुषोत्तम मास भागवत कथा पुष्प 9। आदौ देवकी देवी गर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्तीतनूजावनं एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्। 10वा स्कंद हा भागवतातला सर्वात मोठा स्कंद आहे. कालच्या रामजन्माच्या प्रसंगानंतर 9वा स्कंद संपलेला आहे. रामचरित्रानंतर 9वा स्कंद संपलेला आहे आणि 10व्या स्कंदाची सुरुवात होते. हा 10वा स्कंद सर्वात मोठा आहे. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा 2 भागात तो विभागला गेलेला आहे. 10वा, 11वा आणि 12वा, एकंदर 12 स्कंद भागवतात. त्यापैकी 10वा, 11 आणि 12 3 स्कंदच फक्त हे संपूर्णपणे कृष्णचरित्राला वाहिलेले आहेत. पण भागवताच्या एकंदर संहितेच्या निम्म्या भागापेक्षा जास्त हे सगळे त्याच्यामध्ये असा एवढा मोठा हा 10वा स्कंद आहे. आजपासून 10वा स्कंद म्हणजेच कृष्णचरित्र सुरू होत आहे. कृष्णचरित्र सांगायचं म्हणजे काय सांगायचं? बालपणापासून आपण कृष्णकथा ऐकतच असतो. पण व्यासपीठावरून सांगायचं म्हटलं की अडचण होते. काय सांगायचं आणि किती सांगायचं असा मोठा प्रश्न पडतो. पुन्हा हे चरित्र इतकं विविधरंगी आहे की कृष्ण खरोखर कसा होता हे सांगायचं म्हणजे आकाश चिमटीत पकडण्यासारखं आहे. एकदा म्हणे आंधळ्यांच्या वाटेत हत्ती आला. एक म्हणे हा खांबासारखा आहे, दुसरा म्हणे सुपासारखा आहे, तर तिसऱ्याला ती दोरी वाटली. म्हणजे तुम्ही ज्या दृष्टीने पाहाल तसा तो दिसेल. धार्मिकदृष्ट्या बघाल तर श्रीकृष्ण साक्षात भगवान होते. तो एक अवतार होता. इंग्लंडमध्ये राहून पाश्चात्य भौतिकशास्त्रांचा अभ्यास केलेले, IAS अधिकारी असलेले, राजकीय नेतृत्व केलेले योगी अरविंद हे सुद्धा श्रीकृष्णाला पूर्णावतार मानित होते. तर कृष्णाचे समकालीन ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे भीष्म, त्यांचा एक प्रसंग सांगतो म्हणजे श्रीकृष्णाचं श्रेष्ठत्व आपल्या लक्षात येईल. भीष्म पर्वातील 3ऱ्या दिवशीचं युद्ध आहे. महाभारतामध्ये भारतीय युद्ध सुरू झालेलं आहे. भीष्म पर्व आहे म्हणजे भीष्म सेनापती पद स्वीकारलेलं आहे आणि 3ऱ्या दिवशीचं युद्ध आहे. त्या दिवशी भीष्मांनी इतके बाण सोडले, इतका पराक्रम केला की त्यांच्यासमोर अर्जुन निष्प्रभ झाला. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण चक्र हातात घेऊन भीष्मावर चाल करून गेले. तो प्रसंग आहे. कृष्णाला येताना पाहून भीष्म शस्त्र टाकून हात जोडून स्वस्थ बसले. म्हणू लागले, हे जगन्निवासा, देवदेवेशा, ये ये, तुला माझा नमस्कार असो. हे चक्रपाणी माधवा, जबरदस्तीने ह्या रणांगणात रथावरून तू मला खाली पाड. हे श्रीकृष्णा, तू मला युद्धात ठार कर, कारण या जगात माझ्यासाठी यापेक्षा दुसरी कुठलीही कल्याणकारी गोष्ट असू शकत नाही.
अशा तऱ्हेने धार्मिकदृष्ट्या श्रीकृष्ण साक्षात भगवान होते, तर राजकीयदृष्ट्या कृष्ण हे युगपुरुष होते. त्या काळचा सर्वात श्रेष्ठ मुत्सद्दी म्हणजे श्रीकृष्ण होता. सामाजिकदृष्ट्या श्रीकृष्णाकडे जर आपण बघायला लागलो तर आपल्या असं लक्षात येतं की अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठीच भगवान श्रीकृष्णाने आपलं आयुष्य वेचलेलं. अशा या श्रीकृष्णाचं चरित्र सांगायचं, काही समजून घ्यायचं असेल, काही विशिष्ट दृष्टिकोन त्यासाठी जर आपण ठेवला नाही तर आपल्या हातात काहीही लागणार नाही. नुसतेच डोळे दिसतील त्याच्या चरित्राने, पण हाताशी काहीही लागणार नाही. म्हणून श्रीकृष्ण एक ऐतिहासिक युगपुरुष, श्रीकृष्ण एक ऐतिहासिक युगपुरुष आणि श्रीकृष्ण एक भगवंत अवतार, अशा दोन दृष्टिकोनातून श्रीकृष्ण चरित्र सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय. युगपुरुष म्हणून श्रीकृष्णाची भूमिका पाहायची तर पहिल्याने त्या काळची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती जाणून घेणं आवश्यक आहे. श्रीकृष्णांचा जिथे जन्म झाला ते एक यादवांचं गणराज्य होतं आणि गणराज्यामध्ये वंशपारंपरिक राजा नसतो, किंबहुना गणराज्यामध्ये राजाच नसतो. त्यांचा राजा म्हणजे कोण? म्हणजे मंडलाधिपती. भागवतामध्ये ययाती देवयानीची कथा आलेली आहे. त्यामधल्या त्या कथेप्रमाणे ययातीच्या थोरल्या मुलाचा वंश म्हणजे यादव, आणि ययातीला शुक्राचार्यांनी शाप दिला, त्यामुळे त्याला अकाली म्हातारपण आलं. आणि शापाचा पुढे असा भाग होता की कुणी राजीखुशीने जर ययातीचं म्हातारपण आपल्या अंगावर घ्यायला तयार झालं तर त्याचं तारुण्य ययातीला मिळू शकेल. ययातीने आपल्या मुलांकडे तारुण्याची मागणी केली. यदू हा सर्वात मोठा, त्याला पहिल्यांदा विचारलं, त्यांनी नकार दिला. म्हणून ययातीने यदूला शाप दिला की तुझ्या वंशात कुणालाही राजपद भूषवता येणार नाही, म्हणून यादवांना नृपासनाचा अधिकार नव्हता. महाभारतामध्ये यादवांचा उल्लेख गण किंवा संघ असा आलेला आहे. आपलंही संघराज्यच आहे, आपलंही गणराज्यच आहे. ह्याच्यामध्ये राजा कोणी नसतो. इंग्लंडमध्ये मात्र अजूनही राजेशाही आहे. तिथे जरी लोकशाहीने कारभार चालत असला तरी तिथे राजा आहे. तसा यादवांच्यामध्ये राजा कोणीही कधीही नव्हता. शांती पर्वामध्ये नारद आणि श्रीकृष्णांचा एक संवाद आलेला आहे. म्हणजे त्या यादवांच्या गणांचा प्रमुख म्हणून श्रीकृष्णाचं काम कसं चालत असेल याच्यासाठी मी हा प्रसंग सांगतोय की नारद आणि श्रीकृष्ण यांचा एक संवाद आलेला आहे. त्यात नारद म्हणतात, हे केशवा, तू या संघाचा मुख्य आहेस. तू या संघाचा मुख्य असल्याने त्यांच्यात आपसात फूट निर्माण होणार नाही हे तुला पाहिलं पाहिजे, कारण संघात नेहमीच फूट पडत असते. यादव, कुकुर, भोज, अंधक, वृष्णी हे सगळेजण यादव केवळ तुझ्यावर अवलंबून आहे. तुझ्यावरती त्यांचा भरोसा आहे. यादवांचं हे गणराज्य मथुरेत होतं. कुठे होतं? मथुरेत होतं. यदूपासून पुढे अनेक शाखा उपशाखा उत्पन्न झाल्या. त्यापैकी वृष्णी आणि अंधक, यादव तर हे मुख्य प्रवाह, आणि मग अनेक शाखा उपशाखा. त्यापैकी वृष्णी आणि अंधक या दोन प्रमुख गणांचं मथुरेच्या प्रदेशावर अधिराज्य होतं. उग्रसेन आणि त्याचा मुलगा कंस हे अंधकाच्या वंशातले होते. या अंधकाच्या वंशात आहुक नावाच्या पुरुषाचं लग्न काशीराजाच्या कन्येशी झालेलं होतं आणि तिच्यापासून त्याला उग्रसेन आणि देवक नावाची 2 मुलं झाली. या देवकाची मुलगी म्हणजे भगवान श्रीकृष्णाची माता देवकी, आणि उग्रसेनाचा सर्वात मोठा मुलगा म्हणजे कंस आणि देवकी ही चुलत भावंड होती. अंधकांच्या जवळच वृष्णी लोकांचं संघराज्य होतं. त्यांच्या म्हणजे
जे त्यांना सीमा लागून वृष्णी लोकांचं संघराज्य होतं. या वृष्णी कुळाचा उग्रसेनाचा समकालीन पुढारी अक्रूर होता. त्याचं दुसरं नाव बभ्रू होतं. शूर नावाच्या एका प्रख्यात वृष्णीचा मुलगा म्हणजे वसुदेव, अंधक कुळातली देवकी आणि वृष्णी कुळातला वसुदेव यांच्या विवाहाने ही दोन शेजारी असलेली संघराज्य एकरूप झाली. गोपाल कृष्ण महाराज की जय. वृष्णी आणि अंधक यांची सुधर्मा नावाची एक लोकसभा होती. आपली जशी लोकसभा आहे तशी त्यांची त्यावेळेला लोकसभा होती, कारण ते संघराज्य होतं. तिच्यात त्या लोकसभेमध्ये गणप्रमुख जमत असत. त्यांचा सभापती असे. आकस्मिक संकटाच्या वेळी सर्व गणप्रमुख एकत्र जमत आणि त्यांच्या चर्चा होत असत. श्रीकृष्णाच्या काळी अंधक राजा उग्रसेन आणि वृष्णींचा नायक अक्रूर लोकसभेत बसून चर्चा करीत. त्यावेळी त्या दोघांच्याही वर गणाध्यक्ष म्हणून भगवान श्रीकृष्ण बसत असत. गोपाल कृष्ण महाराज की जय. असं सगळं उत्कृष्ट वर्णन आपल्याला सुभद्रा हरणाच्या प्रकरणामध्ये वाचायला मिळतं. आदिपर्व महाभारताचं अध्याय 220. वासुदेव आणि देवकीचा विवाह होऊन या दोन लोकसंघांना एकत्र येण्याला एक कारण घडलं होतं. हे एकत्र का आले? कोण दोघं जण? तर वसुदेव आणि देवकीचा विवाह होऊन हे दोन जे लोकसंघ होते एकत्र आले. याला एक कारण घडलं होतं. कारण काय होतं की दोघांच्यावरही एकाच वेळी एक संकट उभं राहिलं होतं. म्हणून तत्पूर्वी आपापल्या घटनेनुसार स्वतंत्र कारभार करणारे अंधक आणि वृष्णी या विवाहाने एकत्र आले. दोघांच्यावर एकाच वेळी आलेलं संकट कोणतं होतं? तर ते संकट होतं सम्राट जरासंध. मगध म्हणजे आजचा बिहार. मगध देशामध्ये जरासंधाने आसुरी साम्राज्यवादाची स्थापना केली होती. जो बळी तो कानपिळी हाच त्याचा धर्म होता. इतरांच्या हक्कांची पर्वा न करता त्यांना लुबाडावं. पुन्हा वर आम्ही जे करतो ते धर्म आहे असा दर्प मिरवावा असा जरासंध वागत होता. त्याला कोणी विरोध करू नये म्हणून जुने राजवंश तो मोडीत काढत असे. छळाने धार्मिकांना आपले दास बनवित असे. म्हणून प्रतिष्ठितांच्यावर दबाव आणून आपल्या कृत्यांना मान्यता मिळवणं ही त्याची पद्धत होती. सोमवंश आणि सूर्यवंशाच्या राजांना उखडून टाकण्याचा त्याने सपाटा चालवला होता. आणि अशापैकी 86 राजांवर स्वारी करून जरासंधाने त्यांना जिंकलं होतं त्या राजांना. आणि त्या राजांचा नुसता पराभव करून तो थांबला नव्हता, तर 100 राजे कैद करून झाले की त्यांना नरबळी म्हणून देण्याचा संकल्प या जरासंधाने सोडला होता. आणि त्या दृष्टीने त्यांनी या 84 राजांच्यावर प्रोक्षण करून ठेवलेलं होतं. आणखी 14 राजांना जिंकलं की त्याचा शतराज बलींचा नरमेध यज्ञ संपन्न होणार होता. या 86 राजांना यज्ञीय पशु म्हणून त्यांच्यावर प्रोक्षण करून आपल्या गिरिव्रज नावाच्या राजधानीच्या तुरुंगात त्यांनी ठेवलं होतं. जे राजे त्याची सत्ता मान्य करीत असत, त्याचे अंकित होत असत, त्यांना तो जीवदान देई. पण अंधक किंवा वृष्णींसारख्या गणराज्यांवर त्याच्या ह्या आक्रमणाचा काय उपयोग होणार? कारण त्यांच्याकडे कोणी राजाच नव्हता. कारण गणराज्यात एक संघ असा कारभार चालत असे. आता कौटिल्याची एक गोष्ट सांगतो. कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रामध्ये असं म्हणून ठेवलं आहे की गणराज्याचं बलस्थान कशात असतं? तर ते बलस्थान एकसंधेत असतं. त्यामुळे गणराज्य ही आक्रमणाने बुडवता येत नाही. त्यासाठी आधी गणात फूट पाडावी लागते. विगुणान भेददंडाभ्याम. अगोदर फूट पाडायची
आणि मग दंडाचा वापर करून गणराज्य नष्ट करतात. जरासंधाच्या नशिबाने मथुरेच्या गणराज्यात पोट पाडण्याची संधी ऐतीच चालून आली. मथुरेचं राज्य दान, पराक्रम, नीती या सगळ्या गोष्टीने प्रख्यात होते. त्यांचा मंडलाधिपती होता उग्रसेन. या उग्रसेनाला राजा ही केवळ पदवी होती. वास्तविक लोकांनी त्याला आपला पुढारी निवडला होता. त्याचा वडील मुलगा कंस हा अत्यंत पराक्रमी होता. कंसाच्या सामर्थ्यावर प्रसन्न होऊन म्हणा किंवा दूरचा विचार करून म्हणा, जरासंधाने आपल्या 2 मुली अस्ती आणि प्राप्ती हे कंसाला दिले. जरासंधासारख्या बलसंपन्न आणि सम्राटाचा जावई झाल्याबरोबर कंसाचं राजकारणातलं स्थान बदललं. गणराज्याला राजा हे केवळ पद असणं आणि ते लोकांच्या इच्छेने मिळत असलं तरी सम्राटाचा जावई झाल्याबरोबर स्वयमेव राजा होण्याची स्वप्न कंसाला पडू लागली. त्यात मगध सम्राटाची फूस म्हणजे जरासंधाची फूस त्याला होतीच. मथुरेचं गणराज्य हे स्वरूप नष्ट करून ह्या जागी स्वतःच राज्य स्थापन करण्याच्या दिशेने कंसाची पावलं पडायला लागली. अर्थात स्वतंत्र अशा गणराज्याचे सदस्य आणि त्या कुळाचे मुख्य हे कंसाला विरोध करायला लागले. मूळचाच स्वार्थी आणि आता सत्तेची हाव सुटलेला कंस या विरोधाला थोडीच भीक घालणार. आपल्याच पण विरोध करणाऱ्या लोकांचं दमन करण्यासाठी त्याने परकीय मदत घ्यायलाही कमी केलं नाही. आपल्या देशाच्या राजकारणाचं आजचं वातावरण लक्षात आणा म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की कंसाने काय चालवलं होतं ते. जरासंधाने या संधीचा पुरेपूर फायदा उठवला. त्याने परकीय यादवांना त्राही भगवान करून सोडलं. या संघर्षात टिकाव लागावा म्हणून वृष्णी आणि अंधक यांना एकत्र येण्याची निकड वाटायला लागली. म्हणून उग्रसेनाची सुतनू नावाची मुलगी अक्रूराला तर देवकी नावाची पुतणी वसुदेवाला देऊन नातू झाली. गोपाल कृष्ण महाराज की जय. अशा तऱ्हेने अंधक आणि वृष्णी एकत्र आले. पण कंसावर याचा विपरीत परिणाम झाला. जरासंधाच्या प्रेरणेने त्याचे अत्याचार वाढतच गेले. कित्येक विरोधकांना त्याने हद्दपार केलं. कित्येकांना ठार मारलं तर कित्येकांना तुरुंगात टाकलं. प्रत्यक्ष बापाला पकडून बंदिवासात टाकलं आणि स्वतःला राजा घोषित केलं. वृष्णीगणाचे पुढारी होते अक्रूर आणि वसुदेव. उग्रसेनाचे ते जावईच, शिवाय संघाच्या कारभारात अधिकारावर होते. उग्रसेनालाच बंदी टाकून कंस राजा झाला हे त्यांना पटलं नाही. त्यांनी कंसाला विरोध सुरू केला. त्यामुळे कंसाचा त्यांच्यावर राग झाला. त्यातही त्याचा राग वसुदेवावरती जास्त होता. खरं तर दोघांच्यावर सारखाच राग असायला पाहिजे, पण वसुदेव सरळ स्वभावाचा होता तर अक्रूर हा धूर्त आणि संधी साधू होता. अक्रूराच्या ह्या स्वभावाचा पैलू पुढे सुद्धा कृष्णचरित्रात आलेला आहे. स्यमंतक मण्यावरून त्याचं आणि श्रीकृष्णाचं वाकडं आलेलं आहे, पण तो त्यावेळेला आपण भाग होतो. वसुदेवावर जास्त राग करण्यामध्ये आणखीन एक कारण होतं आणि ते कारण काय होतं ते म्हणजे देवकीच्या लग्नाच्या वेळी झालेली आकाशवाणी. भागवताच्या दशमस्कंदात म्हटलंय की देवकीच्या वरातीच्या वेळी, देवकीची लग्नाच्या वेळेला तिच्या वरातीच्या वेळी तिचं सारथ्य करणाऱ्या कंसाने तिचं सारथ्य केलं. कंसाला उद्देशून आकाशवाणी झाली ती अशी की हे मूर्खा, तू जिचं सारथ्य करतो आहेस त्या देवकीचा 8वा गर्भ तुला ठार करेल. आपल्या पित्याची बाजू घेऊन वसुदेव बंडाळी करतो. त्याच्या कारस्थानांनी आपली सत्ता स्थिर राहत नाही. या कारणाने म्हणा किंवा शापवाणीमुळे म्हणा कंसाने वसुदेव देवकीला तुरुंगवासामध्ये टाकलं. वास्तविक
वसुदेवाचं लग्न झालं त्यावेळी कंस आनंदी आणि उत्साही दिसतो. वसुदेवाच्या विवाहाचं सुंदर वर्णन भागवतात केलेलं आहे. आपल्या चुलत बहिणीच्या प्रेमाखातर कंस स्वतः वसुदेव देवकीच्या रथाचं सारथ्य करताना दाखवला. स्वसुः म्हणजे बहीण, स्वसुः प्रियचिकीर्षवा रश्मीन यानाम जग्राह रौक्मे रथशतैर्वृतः. माझ्या भगिनीचं जितकं कल्याण होईल तितकं मला करायचं असं तो म्हणतो. म्हणजे कंस तसा जन्मजात दुष्टबुद्धीचा नव्हता, तरीही संशय घुसल्यावर त्याचं अधःपतन झालं. भागवताला काय सांगायचं आहे की संशयात्मा विनश्यती. जो भगिनी प्रेमी प्रिय होता तो भगिनी द्वेष्टा बनला, क्रूर बनला, नातं गोत विसरला. गोपाल कृष्ण महाराज की जय. भागवत आणि महाभारत या दोन ग्रंथामध्ये या कथेत थोडा फरक आहे. महाभारतानुसार ही गोष्ट लग्नानंतर बऱ्याच दिवसांनी नारदांनी कंसाला खट्वांग नावाच्या वनात सांगितली असावी. तर भागवतानुसार ही गोष्ट कंसाला ऐन लग्नात कळली. पण भागवतातही नारदांचा सहभाग आहेच. नारद ही एक अलौकिक शक्ती होती. ते भगवंताचे पार्षद होते. कळ लावण्याचं काम ते करीत, पण ते काम ते भगवंताचं काम म्हणून करीत असत. वसुदेवाला पहिला पुत्र झाला. वसुदेवाने तो कंसाकडे आणून दिला. कंसाने जेव्हा पाहिलं की वसुदेव वचन पाळणारा आहे, त्याने मुलाला स्वतः आणून दिला आहे, तेव्हा कंसाने तो वसुदेवाला परत दिला. कारण 8वा पुत्र जीव घेणार अशी आकाशवाणी होती ना. आणि ही गोष्ट कंसाने सरळपणाने स्वीकारली आणि पहिला पुत्र त्यांनी परत केला. ते पाहून नारदांना प्रश्न पडला, कारण अशाने भगवंताचं काम बिघडत होतं. कंसाचा पापाचा घडा भरला पाहिजे, कंसाविषयी प्रजाजनात असंतोष निर्माण झाला पाहिजे, म्हणून नारद कंसाकडे आले आणि त्यांनी कंसाचा बुद्धिभेद केला. नारद कंसाला म्हणाले, कंसा, अरे व्रजात राहणारे सर्व गोप, वृष्णी, यादव हे सगळे देव आहेत आणि त्यांच्या मार्फत तुझ्या वधाची योजना बनवली गेलेली आहे. कोण कसा येईल, केव्हा येईल आणि तुला मारील तेही तुला कळणार नाही. आणि वसुदेवच्या मुलांना तू कसं मोडणार रे? नारद राजनीतिज्ञ आहेत, स्टेट्समन. जिचा विनाश आवश्यक आहे अशा व्यक्तीचं मन कलुषित करून तिच्या हातून अनन्वित कृत्य घडवणं हा राजनीतीचा एक डावपेच आहे. नीतिकुशल लोकांनी कंसाचेही वीक पॉईंट हेरून त्याचं अंतःकरणात पूर्वग्रह निर्माण केले असले पाहिजे. नारदांचं ऐकून कंसाने यादवांचा खूप छळ करायला सुरुवात केली. त्यामुळे यादव कंसाच्या विरुद्ध होत गेले. जेव्हा कंस वसुदेवाच्या एका मुलाला मारू लागला तेव्हा पहारेकरांच्या मनातही कंसाविषयी द्वेष तर वसुदेवाविषयी सहानुभूती निर्माण झाली असली पाहिजे. वसुदेव कृष्णाला घेऊन जातेवेळी पहारेकरी योगमायेमुळे झोपले असं जे वर्णन आहे ते खरंही असेल, पण त्यांच्या झोपण्याला कारण ही सहानुभूतीही असू शकते. नारदांना कंसाविरुद्ध असंतोष उभा करायचा होता. याचं आणखी एक उदाहरण पुढे आलेलं सांगतो. जेव्हा श्रीकृष्ण कंसाला सिंहासनावरून खेचून खाली आपटतो आणि मारतो त्यावेळी एकही प्रजाजन किंवा एकही अंगरक्षक पुढे येत नाही. कंस एक सम्राट होता. ही घटना हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडली, परंतु कोणीही पुढे आलं नाही. यावरून असाच निष्कर्ष निघतो की लोक कंसावर चिडून होते. हा असंतोष अनेक दिवस आणि छोट्या छोट्या प्रसंगातून निर्माण होत होता. एकदा संशय पिशाच्याने पछाडल्यावर कंसाने आपल्या सल्लागारांना एकत्र करून सज्ज राहायला सांगितलं. देवकीच्या गरोदर काळात तिच्यावर आणि वसुदेवावर रात्रंदिवस गुप्तपणे लक्ष ठेवायचं आहे. मुलगा जन्माला आला की कंसाने तो दगडावर आपटून मारलाच.
मुलं मारण्याचा त्याचा हा प्रकारही त्याच्या क्रूरतेला साजेसाच होता. देवकीला 7 मुलं झाली. त्यातली 6 मुलं कंसाने दगडावर आपटून ठार मारली. षडगर्भांनी सुतान कंसस्थान जघानशिलातले. ह्या प्रकार कंसाने आपला धाक उत्पन्न होण्यासाठी केला असला तरी त्याचं पर्यवसान मात्र त्याचा तिरस्कार उत्पन्न होण्यात झालं. तर वसुदेव देवकीला अंतःपुरातल्या लोकांची सहानुभूती मिळण्यात त्याचं पर्यवसान झालं असलं पाहिजे. थोडं विषयांतर करतो. दितीच्या पहिल्या गर्भापासून हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप हे जन्माला आले. देवांनी त्यांचा वध करवला. त्याचा सूड घेण्यासाठी पुत्र जन्माला यावा म्हणून दितीने पुसवन व्रत धारण केले. इंद्राने ठार करण्याच्या उद्देशाने तिच्या गर्भाचे 49 तुकडे केले, पण तो गर्भ मेला नाही. तेव्हा आपले भाऊ म्हणून इंद्राने त्यांना देवत्व दिलं आणि सोमपानाचा अधिकार दिला. त्यावेळी दिती जरी इंद्रावर प्रसन्न झाली तरी तुझ्याही मुलांचा मृत्यू होईल आणि अशा तऱ्हेने तुलाही पुत्रशोक अनुभवाला येईल असा शाप तिने आदितीला दिला. स्वयंभुव मन्वंतरामध्ये मरीची प्रजापतीला ऊर्जेपासून 6 पुत्र झाले. ते देव होते, पण ब्रह्मदेवाच्या शापामुळे ते हिरण्यकश्यपूच्या पोटी असुर योनीत जन्माला आले. स्मर, उद्गीथ, परिष्वंग, पतंग, क्षुद्र, भृत आणि घृणी ही त्यांची नावं होती. शाप परिमार्जन झाल्याने योगमायेने त्यांना देवकीच्या गर्भात ठेवलं आणि जन्म होताच कंसाने त्यांना मारून टाकले. देवकी हीच पूर्वीची आदिती होती, म्हणून आपल्या 6 मुलांचा जन्मल्याबरोबर होणारा मृत्यू तिला पाहावा लागला. देवकीचा 7वा गर्भ म्हणजे बलराम. भगवंताच्या आज्ञेवरून ह्या बलरामांना वसुदेवाला रोहिणी नावाच्या वसुदेवाच्या स्त्रीच्या गर्भात योगमायेने प्रविष्ट केलं असं भागवत सांगतो. त्यातला दैवी भाग सोडून दिला तरी अंतःपुरातल्या लोकांच्या साह्याने आपल्या 7व्या मुलालाही युक्तीने पळवून नेण्यात वसुदेव यशस्वी झाला असं दिसतंय. 7वा गर्भ कंसाच्या भीतीने गळून पडला आणि आतल्या आत विलय पावला अशी कंसाची समजूत करून देण्यात आली. असं सगळं वर्णन भागवतात आहे. देवकीचा हा 7वा गर्भ रोहिणीला आपल्या घरी आश्रय देऊन तिचा मुलगा म्हणून नंद सांभाळत होता. अशा तऱ्हेने कृष्णाष्टमीच्या दिवशी कृष्ण जन्मासाठी आवश्यक असलेली पार्श्वभूमी मी आजच्या ह्या प्रवचनामध्ये पूर्ण करून मी आज आपला निरोप घेतो. आता उद्याच्या प्रवचनामध्ये आपल्याला कृष्ण जन्म प्रत्यक्ष त्याचं प्रवचन ऐकायचं आहे. तोपर्यंत छोटासा विश्राम. गोपाल कृष्ण महाराज की जय. श्रीकृष्णार्पणमस्तु. इदं न मम.